तुम्हाला माहित आहे का लेग एक्सरसाइज केल्यामुळे तुमची बॉडी जास्त लवकर बनेल। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे दिवस 15वा आपल्या बॉडी रिकम्पोजिशनचा। तर बघा, आपलं शरीर बनवण्याचं काम टेस्टोस्टेरॉन करतं आणि ते आपल्या शरीरात अपर बॉडी आणि लोअर बॉडी मध्ये तयार होतं। जेव्हा आपलं शरीर स्क्वॉट सारख्या स्थितीत हालचाल करतं तेव्हा आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन बनण्याची प्रक्रिया थोडी वेगाने होते। जसं आपण ॲप्सचा व्यायाम करतो तेव्हा आपली पचन क्रिया किती संतुलित राहते, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही लेग वर्कआउट ज्यामध्ये लेग कर्ल, लेग एक्सटेन्शन, स्क्वॉट्स, लेग प्रेस आणि लंचेस यासारखे व्यायाम करता तेव्हा तुमच्या लेग मसल तर मजबूत होतात, पण सोबतच तुमच्या शरीरात जास्त टेस्टोस्टेरॉन बूस्ट होते। अर्थातच ही गोष्ट वेगळी आहे की लेग वर्कआउट नंतर तुमची हालचाल बदलते। सोमवारी असतो सर्वांचा चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट, व तुमच्या भावाचा होता आज लेगचा वर्कआउट। कारण की बुधवारी मला नेक इंजरी झाल्यामुळे मी लेगचा वर्कआउट केला नव्हता आणि शनिवारी विसर्जन असल्यामुळे जिम बंद होती। तर आज मी करणार आहे अर्नोल्डचा लेग वर्कआउट। तर सुरुवातीला बार्बल स्क्वॉट त्याचे 4 सेट, डंबल लंचेस त्याचे 3 सेट आणि स्टीफ लेग डेडलिफ्ट त्याचे 4 सेट आणि काफ रेजेस त्याचे पण 4 सेट। वर्कआउट झाल्यानंतर 30 मिनिट इन्क्लाइन वॉकिंग केली आणि ही आहे बॉडीची कंडिशन। लेग मसल मध्ये थोडाफार अजून आपल्याला सुधार करायचा आहे। तर ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण मदत झाली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।